नमस्कार, मी सरदार जाधव आणि माझ्या या ट्रॅव्हलिंग व्हिडिओ ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आणि आपण पाहणार आहोत कोल्हापूर आणि कोल्हापूरच्या आजूबाजूची प्रेक्षणीय सुंदर नैसर्गिक ठिकाणं जी मलाही खूप आवडतात, माझी कायम भटकंती होत असते। चला म्हटलं तुम्हालाही मसाई पठार कोल्हापूरच्या पश्चिमेला 30 किलोमीटर अंतरावरती असणार, पन्हाळ्याच्या अगदी शेजारी असणार हे सुंदर पठार। सातारच्या कास पठारासारखी इथं खूप जैवविविधता आढळते, खूप सारे स्थलांतर करून येणारे पक्षीही येतात, काही ठराविक काळामध्ये येत असतात। इतकं सुंदर पठार आहे, पर्यटकांचीही तितकीच गर्दी या दिवाळीच्या आसपास इथं होत असते। आणि या पठारावरील काही दुर्लक्षित लेणी आहेत, ती पाहायला आज आपण इथे आलेलो आहोत। चला तर मग आपण मसाई पठारावरील बौद्ध लेण्याजवळ पोहोचलेलो आहोत। खूप लांब आहे, तसे पठार खूप मोठं आहे आणि आपण बघू शकता माझ्या पाठीमागे ही बुद्ध लेणी, बौद्धकालीन लेणी आहे ती। इथं पांडवदरा म्हणूनही याची ओळख आहे आणि ॲक्च्युली वरती याचा दिसून येईल असा वरती याच्यावरती लोकही थांबू शकतात, एवढा असा उंच डोंगर आहे आणि या डोंगराला पोखरून ही अशी बौद्ध लेणी आहेत। आपण आज जाऊन बघूया आता, चला। तसं पाहायला गेलं तर हे ठिकाण अतिशय ऐतिहासिक आहे, खूप सुंदर ठिकाण आहे। हा पहा किती सुंदर असा दरा आहे, या दऱ्यामध्ये कोरली गेलेली ही लेणी आहेत। का कुणास ठाऊक, परंतु याच्याकडे खूप दुर्लक्ष झालेलं आहे, शासनाचं असेल, लोकांचा असेल। आणि हा इतका मोठा हजारो वर्षांचा इतिहास असणारा ऐतिहासिक ठेवा आपल्याला मिळालेला आहे, तो खूप सुंदर पद्धतीने आपण जतन करायला पाहिजे। आणि तसं आताही तुम्ही तिथं गेलात तर इतकं मस्त वातावरण आहे, या लेण्याच्या आतमध्ये इतका गारवा आहे, म्हणजे उन्हाळ्यातही खूप इथं थंड वातावरण राहतं आणि इथं पाणी टिपकत असतं वरून, इतकं सुंदर असं वातावरण, इतकं मस्त ठिकाण आहे हे। त्यामुळं नक्की इथं एकदा भेट द्या, मस्त निसर्गाचा एन्जॉय करा आणि मस्त राहा। तोपर्यंत मी निरोप घेतो, धन्यवाद।